बीडच्या परळी शहरात एक हत्या होते, निर्घृणपणे हत्या होते आणि त्यानंतर 18 महिने बीडच्या पोलीस यंत्रणेला यातला एकही आरोपी निष्पन्न होत नाही। त्यांचं कुटुंबीय या ठिकाणी या पोलीस प्रशासनाच्या दारामध्ये न्याय मागण्यासाठी गेल्या 18 महिन्यांपासून या ठिकाणी खेटे मारतात। माझ्यासोबत महादेव मुंडे ज्यांची हत्या झाली त्यांच्या पत्नी आहेत ज्ञानेश्वरी मुंडे। काय सांगाल, आज तुम्ही पोलीस अधीक्षकांची भेट घेण्यासाठी आलात, संपूर्ण घटलेला 18 महिने उलटलेत, अजूनही एकही आरोपी निष्पन्न झालेला नाही। जेव्हा धससाहेबांनी आणि सुप्रियाताईंनी सातवण करायला आल्या होत्या त्यावेळेस जेव्हा प्रकरण उचललं होतं त्यावेळेस पण आम्ही सरांना विजिट द्यायला आला होतात, त्याच्या अगोदर पण आला होतात, पण त्यावेळेस सर म्हणले होते कुणीतरी समोर येऊन आम्हाला सांगावं की असा असा प्रकरण आमच्या देखत झाले। पण आता जेव्हा बाळाभाऊ भांगरचं मी बाईट ऐकली त्यावेळेस मी तुमच्याद्वारे सांगितलं होतं की त्यांचा जबाब घेऊन आरोपी अटक करा, पण आज सर म्हणले की आम्हाला बी ठोक सबूत पाहिजे की डायरेक्ट कुणी आरोपीचे नाव घ्या म्हणलं तर आम्ही अटक करू शकत नाही। मग आम्हाला बी न्यायालयात दाखल करायला काहीतरी ठोस सबूत लागते, त्यांच्या प्रोसेसनं ते करत आहेत, प्रयत्न करत आहेत, आणि पण आपल्याला न्याय नाही, त्यांची प्रोसेस कधी होईल हे माहिती नाही। त्या लेकरांची शाळा ते बुडून मी आज म्हणजे त्यांना सुट्टी देऊन मी त्यांना घेऊन आले इथपर्यंत न्यायासाठी, मग अजून न्याय काहीच नाही ना, मग आपण कसा विश्वास धरायचा या यंत्रणेवर हेच कळ नाही। आज जेव्हा बोलले मी मध्ये तेव्हा मला हेच कळ ना की विश्वास कुणावर ठेवायचा, विश्वास म्हणजे एक आता तुम्हाला काय सांगितलं, पोलीस अधीक्षकांना भेटलात, त्यांनी काय आता पुन्हा डबल काय आश्वासन दिलं? तुम्ही अनेक वेळा त्यांना भेटलात, आश्वासन द्यायला त्यांनी आश्वासन काहीच दिलं नाही। तपास कधी होईल प्रयत्नच म्हणलेत, जसे परळीतले पोलीस म्हणले तसेच इथले बी पोलीस म्हणले आज प्रयत्न करू। मग आपण काय आशा धरायची? आम्ही जे निवेदन दिलं आहे आता त्याच्यावर आम्ही ठाम राहणार आहोत, आणि 8 दिवसाला आत्मदहन होईल, इथं होईल किंवा परळीत होईल, कुठं का होईना मात्र आमच्या फॅमिलीचं आत्मदहन होईल। मग बाळा भांगर यांनी जबाब दिला, त्या जबाबात काही आरोपींची नावं घेतल्याचं सांगितलं जात आहे, मग त्यांना सुद्धा अटक नाही, त्यांचीही चौकशी होत नाही। मी तर म्हणलं ना त्यांचा जबाब घेऊन ते काय म्हणतायत त्यांना आणून त्यांची चौकशी करा की का म्हणून तुमचे नाव घेत आहेत, सगळं मी त्यांना बाईटद्वारे सांगितलं, पण त्यांनी जबाब घेतलाय, त्याच्या पुढे प्रोसेस काहीच नाही। हे असंच प्रकरण होत आहे, 4 दिवस चलत आहे, 4 दिवस हे होत आहे, यांचा राजकारणाचा दबाव आहे का कणाचा दबाव आहे हेच कळत नाही। तुमचे पती गेलेले आहेत, तुम्हाला कुणाचे आरोपींची नावं मिळाली, कुणी मारलं किंवा कुणाचा दबाव येतोय? मला फक्त आरोपीचे नाव तर माहित नाहीत ना, फक्त यलमाटे पोलीस जे म्हणले बंगल्यावरून फोन आला आणि तपास थांबिला, ह्याच्यावरूनच कळून गेलं की मला बंगल्यावरून फोन आला म्हणजे वाल्मी कराडनी तपास थांबिला, हे माझं एवढंच आहे, बाकी कुणीच नाही। बंगला फक्त वाल्मी कराड सांभाळत होता आणि त्यांनीच फोन केला, त्यांनीच तपास थांबिला। का तपास थांबिला? मग हे पोलिसांनी सत्यता पडताळावा। आता तर आरोपी तुम्ही ज्यांचं नाव घेताय ते वाल्मी कराड, तो तर आता जेलमध्ये, मग आता कोण हस्तक्षेप करते असं वाटतंय? आता कोण करतंय? आता ते म्हणत आहेत ना आम्ही तपास करत आहोत, आता अजून कुणाचा दबाव आहे? मग ह्यांचे बी सीडीआर तपासावं पाहिजेत अजून परत। काय अपेक्षित आहे? न्याय भेटेल असा विश्वास आहे तुम्हाला या यंत्रणेवर? नाही, मला तर आज तर वाटलं नाही की न्याय भेटेल, शेवट आमचं आत्मदहन होईल, न्याय भेटेल असं वाटलंच नाही मला त्यांच्याकडून। माझ्यासोबत महादेव मुंडे यांच्या आई सुद्धा आहेत। काय सांगाल, तुम्ही न्यायासाठी, तुमचा मुलगा गेलाय आणि आज 18 महिने होऊन गेलेत, पुन्हा तुम्ही इथे येताय? न्याय देईना, ते कोण करणाराने काय गुन्हा होता ते माझ्या पदरात टाकायचा होता। माझा काही लेकरू राजकारणी नव्हतं, माझं काही लेकरू खदाड पिदाड नव्हतं, पण ह्यांनी असं नाही करायला पाहिजे होतं। असं केलं, त्यांनी काही लेकरं नसते का? मारणारा लेकरं असते ना, मारा म्हणणारा लेकरं असते ना, माझ्या लेकराला मारणं म्हणजे तसल्या अवस्थेत म्हणजे माझं काय थोडी ढण आता काय मागणी असेल? आरोपींना अटक झाली पाहिजे, काय मागणी तुमची आता? आता आरोपी अटक झाले पाहिजे आहे, पण आता झाले तर झाल्यावर मग मला न्याय म्हणले, मी विचारेन की बाबा ते तुम्ही माझ्या लेकरांना तुमचा गुन्हा काय केलता? आम्ही आई वडील होता, गुन्हाचा बी गुन्हा झाला तर आई वडिलाकडे जातात माणूस, ह्याचा गुन्हा केला ह्या लेकराचा सांगा। मग त्यांनी तसं केलंच नाही, त्यांनी माझ्या लेकराचा काटाच काढला। नक्कीच माझ्यासोबत या ठिकाणी मुंडे कुटुंबीय होतं, जे परळीहून आज पुन्हा एकदा पोलीस अधीक्षकांच्या भेटीला आले होते। त्यांनी पोलीस अधीक्षकांची पुन्हा एकदा भेट घेतली, मात्र 8 दिवसामध्ये जर आरोपींना अटक झाली नाही तर पुढच्या 8 दिवसानंतर आम्ही सर्व कुटुंबीय आत्मदहन करू अशा प्रकारचा इशारा दिलाय। मात्र 18 महिन्यानंतरही एखाद्या व्यक्तीच्या हत्यारांना पोलिसांना निष्पन्न करता येत नसेल तर यावरती मात्र अनेक प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहेत। दुसऱ्या बाजूला ज्ञानेश्वरी मुंडे यांनी वाल्मी कराडवरती गंभीर स्वरूपाचा आरोप केलेला आहे। या संदर्भात आता नेमका पुढे काय तपास होतो हे पाहणं महत्त्वाचं असेल। कॅमेरामन विनोद समी, अशोक काळकुटे, TV9 मराठी, बीड। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क
आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव